तो मला सर्जन होऊन आता साधारण एक 20 वर्षांपेक्षा जास्त अधिक काळ लोटला असेल आणि या 20 वर्षांमध्ये मी अनेक पेशंट्स बघितलेत जे डॉक्टरकडे आल्यावर म्हणजे आम्हा सर्जन्सकडे आल्यावर खूप घाबरलेले असतात. म्हणजे इन जनरलच ॲलोपॅथिक डॉक्टरांबद्दल एक थोडीशी भीती अशी जनमानसात असते. खरं याचं कारण मला असं वाटतं की आय एम सेइंग दिस ऑन अ लायटर नोट, पण तरी पण जे लहानपणी आपल्याला सांगितलं जातं ना की हे डॉक्टर काका हे टच करतील, तर कुठेतरी ती पेनची जी भीती असते ती बसलेली असते, घाबरतो आपण. ऑफकोर्स त्याच्याखेरीज हे पण असतं की सर्जनकडे बाबा आपण गेलोय, तो लगेच आपल्याला ऑपरेशन सजेस्ट करेल आणि मग त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील, खर्च किती होणार, त्यात परत मेडिकल इन्शुरन्स नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या सगळ्यांमुळे भीती ही रास्त आहे मी म्हणेन. पटकन कुणावर विश्वास टाकणं सर्जनवर आपल्या इट्स डिफिकल्ट, आय कॅन अंडरस्टँड. पण मी असं म्हणेन, इनफॅक्ट मी रादर एक तुमच्याबरोबर माझा स्वतःचा पर्सनल इन्सिडेंट शेअर करू इच्छितो की मी जेव्हा पेशंट होतो, 2013 साली मला लिगामेंट इंजुरी झाली, राईट नी लिगामेंट इंजुरी. तेव्हा मी ऑर्थोपेडिक सर्जन्सना भेटलो मुंबईमध्ये आणि दोघांनी मला लिगामेंटची सर्जरी सांगितली. पण एकाने त्याच्यात सांगितलं की यू नीड नॉट गेट ऑपरेटेड, की मी प्रोफेशनल अमॅच्युअर क्रिकेट खेळतो, लेदर बॉल क्रिकेट, तर करायची गरज नाही आहे जर तुला खेळायचं नसेल. दुसऱ्याने सांगितलं खेळायचं असेल तर करावं लागेल. सो आय डिड माय प्रोसिजर. मी आज ऑफकोर्स सर्जरीज पण करतोय, माझं पॅशन पण फॉलो करतोय क्रिकेटचं. व्हॉट आय वॉन्ट टू मेक द पॉईंट विच आय वॉन्ट टू मेक हिअर, जे मला सांगायचं आहे ते म्हणजे की घाबरून जाऊ नका जर तुम्हाला एखादा आजार झालाय आणि त्याला सर्जरी सांगण्यात आलेली आहे तर. 2 चांगले ऑपिनियन्स घ्या, तुम्हाला जे ऑपिनियन पटतंय ते बघा, जो डॉक्टर तुम्हाला वेळ देतोय, तुम्हाला ऑप्शन्स देतोय आणि ऑफकोर्स तुम्हाला ते बजेट पण परवडतं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक सायंटिफिक अप्रोच घेऊन तुम्ही तुमच्या आजाराकडे बघा. अन्यथा बऱ्याच वेळा काय होतं, आपण ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्सकडे जातो ज्याचा काही रोल नसतो या सर्जिकल आजारांमध्ये आणि आपण तो आजार वाढवून अजून आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो.